श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 16 मे 2026 म्हणजेच शनिवारी आली आहे वैशाख अमावास्या. जेव्हा अमावास्या शनिवारी येते तेव्हा तिला शनी अमावास्या किंवा शनीश्वरी अमावास्या म्हणतात. वैशाख अमावास्या ही शनी जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता. शनी हा 9 ग्रहापैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानले जाते. आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणं फलदायी ठरतं. शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या दूर होतात. शनिदेवाला न्याय देवता मानले जाते, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते. शनी जयंतीच्या दिवशी दान करणं शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू, स्टीलची भांडी, ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात. तसेच शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप हा करायचा. तसेच या दिवशी कुत्रा, कावळा, गाय तसेच गरीब व्यक्तींना आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं. असं केल्यामुळे शनी प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. हिंदू मान्यतानुसार शनीशी संबंधित कष्ट दूर करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शनिदेवाचे व्रत हे शनी जयंतीपासून तुम्ही कमीत कमी 7, 11, 16 किंवा 19 शनिवार करावे. हे व्रत सूर्योदयापूर्वी सुरू करून सूर्यास्तापर्यंत करावे. यामुळे आपल्यावर शनिदेवाची कृपा होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच शनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा. एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. धार्मिक विधींमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे, कारण तो शुभ, समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मात नारळाला श्रीफळ म्हणून ओळखले जाते आणि तो देवतांना अर्पण करण्यासाठी वापरला जातो. हिंदू धर्मात नारळ ब्रह्मा, विष्णू, महेश, निर्माता, रक्षक आणि संहारक या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करतो. भक्त नारळाला पूजेची वस्तू मानून दैवी त्रिमूर्तीकडून आशीर्वाद मिळवून या देवतांबद्दल आदर व्यक्त करतात. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मी एक नारळाचे झाड आणि कामधेनू गाय आणली आणि म्हणूनच नारळ हा सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणूनच अमावास्या तिथीला जर आपण नारळ संबंधित काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये निश्चितच शुभ फळ प्राप्त होत असतं. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला शनी अमावास्येच्या दिवशी अगदी संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करता येऊ शकतो. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल, तर कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता, लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय जो आहे तो मानला जातो. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे.
तसेच तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आणि मग लगेचच हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे. जो नारळ आपण घेणार आहे तो नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही. तसेच या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं. आता हा नारळ घेऊन आपल्याला देवासमोर उभं राहायचं आहे. या नारळावर आपल्याला भीमसेनी कापूरच्या वड्या जेवढ्या मावतील तेवढ्या ठेवायच्यात. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या नारळावर जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाल्यानंतर निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा. अर्थात काय तर आपल्याला कर्पूर होम जो आहे तो करायचा आहे. घरामध्ये कर्पूर होम केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तसेच आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आता कर्पूर होम करून झाल्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्याला संपूर्ण रात्रभर आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, हा नारळ जो आहे तो एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये नेऊन टाकायचं आहे. जसं की तुमच्या इथे नदी असेल, समुद्र असेल तर त्यामध्ये आपल्याला नेऊन टाकायचं आहे. तो प्रवाहितच करायचा, इथे तिथे आपल्याला टाकायचा नाही आहे. आता तुमच्या इथे वाहतं पाणी नसेल तर अगदी तुम्ही जमिनीमध्ये खड्डा खणा आणि त्यामध्ये हा नारळ पुरून टाकला तरीही चालणार आहे. अशा रीतीने आपल्याला हा एक उपाय जो आहे तो अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. पुढचा उपाय सुद्धा आपल्याला नारळापासूनच करायचा. जर तुमच्या घरामध्ये घराला कोणी नजर लावली असेल, घरामध्ये इडापिडा करणेबाधा असेल किंवा घरातील मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर हा उपाय सुद्धा तुम्ही आवर्जून शनी अमावास्येच्या दिवशी करायचा. हा उपाय करण्याकरता सुद्धा आपल्याला एक नारळ हा लागणार. नारळ नवीनच असावा. तसेच या नारळामध्ये सुद्धा पाणी असणं गरजेचं आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये थोडंसं शेंदूर घ्यायचं आणि त्या शेंदूरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या शेंदूरने आपल्याला त्या नारळावर एक त्रिशूळ जे आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे. तसेच आपल्या घरामधनं सुद्धा आपल्याला हा नारळ जो आहे तो फिरवून घ्यायचा. फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे. संपूर्ण घरामधनं हा नारळ फिरून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावरनं नारळ उतरून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा जो नारळ आहे जिथे कुठे वाहतं पाणी असेल, नदी असेल, समुद्र असेल त्यामध्ये नेऊन प्रवाहित करायचा. तर तुमच्या इथे नदी पण नाही, समुद्र पण नाही, मग काय करायचं, मग तुम्हाला जमिनीमध्ये खड्डा खोदायचा आणि त्यामध्ये नारळ जो आहे तो आपल्याला पुरून टाकायचा. हा प्रकारे जो आहे आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. हा नारळ आपल्याला इकडे तिकडे फेकायचा नाही. एक तर तुम्ही जमिनीमध्ये पुरायचं किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित जो आहे तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. प्रत्येक अमावास्येच्या दिवशी आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.